हॅलो फ्रेंड्स, ST टीचिंग या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण इयत्ता 5वीचा इंग्रजी विषयाचा द्वितीय सत्र परीक्षेचा पेपर सोडवणार आहोत. तुम्हा मुलांना इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका सोडवलेल्या हव्या असतील तर त्या माझ्या चॅनलवर उपलब्ध आहेत. त्या तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक ओपन करून पाहू शकतात किंवा प्लेलिस्टमध्येही पाहू शकतात. चला तर मग आता प्रश्न पहिला पाहूया. क्वेश्चन नंबर 1A. राईट द फॉलोइंग क्वेश्चन्स आन्सर्स. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. What is your mother? My mother is a teacher. What is your father? My father is a farmer. Who was George Washington Carver? George Washington Carver was the famous scientist. Write 4 name of fruits. इथे फ्लावर्स वगैरे विचारले जातील. Banana, grapes, orange, apple, pineapple. Write the following words in alphabetical order. Cow, mat, open, some, boat. इथे ABCDच्या क्रमानुसार तुम्हाला लिहायचं आहे, म्हणून बी प्रथम घेतलं आहे, म्हणून बोट हा शब्द आधी येईल. बोट, काऊ, मॅट, ओपन, सम असा क्रम तुम्ही लावायचा आहे. क्वेश्चन नंबर 2A. रीड द फॉलोइंग स्टांझा अँड ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. कविता वाचून खालील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे. ग्रीन लिव्ज अ फ्लोटिंग, कॅसल्स ऑफ द फोम, बोट्स ऑफ माइन अ बोटिंग, वेअर विल ऑल कम होम. राईट रायमिंग वर्ड्स इन स्टांझा. या स्टांझामधले रायमिंग वर्ड्स म्हणजे यमक जुळणारी शब्द लिहायचे आहेत, ज्यांची शेवटची अक्षरं किंवा शेवटचं प्रोनाऊन्सिएशन त्यांचं उच्चार सारखे असतील असे शब्द. फ्लोटिंग, बोटिंग. फोम, होम. फोम, कम. कम, होम. विल, ऑल. फिल इन द ब्लँक्स. डॅश डॅश ऑफ द फोम, कॅसल्स ऑफ द फोम. कॅसल शब्द तिथे लिहायचा आहे. बोट्स ऑफ माइन अ डॅश डॅश. बोट्स ऑफ माइन अ बोटिंग. बोटिंग हा शब्द लिहायचा आहे. बी क्वेश्चन. मॅच द फॉलोइंग. जोड्या जुळवा. टीचर, कुक, टेलर, आर्टिस्ट, ब्लॅकस्मिथ. इथे टीचरचं टूल काय असतं? एक तर डस्टर, चॉक, ब्लॅकबोर्ड असं काही दिलेलं असेल त्यापैकी तुम्ही लिहायचं आहे. कुक, मिक्सर, ग्राइंडर, नाईफ वगैरे ते त्याची टूल्स असतात कुकची. कुक म्हणजे स्वयंपाक बनवणारा. टेलरची नीडल, थ्रेड अशा पद्धतीने लिहायचे जे दिलेलं असेल ते. आर्टिस्ट म्हणजे कलाकार, मग तो पेंटर असेल, कॅनव्हास असेल, पेन्सिल्स असेल या पद्धतीने. ब्लॅकस्मिथ, हॅमर. ब्लॅकस्मिथ म्हणजे सोनाराकडे काय असतं? हॅमर असतं, हातोडा असतो ना ठोकायला छोटा. क्वेश्चन नंबर 3A. कम्प्लीट द फॉलोइंग स्पेलिंग. म्हणजे स्पेलिंग पूर्ण करायची तुम्हाला. स्पेलिंगमधला एक अक्षर तिथे हे केलेले डॅश केलेले ते तुम्ही लिहायचं आहे. BR-THER. मग इथे ओ येईल. BROTHER, ब्रदर. MAN-O, मँगो. MANGO. FLOWR-E, फ्लावर. E-RTH, अर्थ. म्हणजे इथे ए येणार. BOA शेवटी टी येणार, बोट. GA-DEN, GARDEN, गार्डन. नेक्स्ट क्वेश्चन. राईट ऑपोजिट वर्ड्स. ओपनचं क्लोज पण येतं आणि शट पण येतं. पुश, पुल. इनसाईड, आउटसाईड. अप, डाऊन. टेक, गिव. गुड, बॅड. सी. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स यूजिंग ए ऑर ॲन. ए किंवा ॲन तिथे लिहायचं आहे रिकाम्या जागी. शी इज अ डॅश टीचर. शी इज अ टीचर येणार. आय एम अ डॉक्टर. अवरच्या आधी अवर HOUR. जरी हा स्वराने सुरुवात झाली नसेल याची, स्वर म्हणजे AEIOU यापैकी कोणत्याही स्वराने जर सुरुवात झाली तर आपण ॲन लिहित असतो, परंतु इथे अवर याचा उच्चार प्रोनाऊन्सिएशन स्वरानुसार होते, म्हणून इथे ॲन लिहिलेलं आपण. ॲन अवर. ही इज फार्मर डॅश फार्मर. ही इज अ फार्मर. इट इज डॅश गोल्डन रोज. इट इज अ गोल्डन रोज. ए येणार तिथे. डॅश ऑरेंज. इथे ओ म्हणजे स्वर आहे, स्वराने सुरुवात झाली या शब्दाची, म्हणून त्याच्या आधी ॲन वापरणार आपण. क्वेश्चन नंबर 4A. राईट द 5 नेम ऑफ बर्ड्स. इथे राईट द 5 नेम ऑफ बर्ड्स विचारले जातील, ॲनिमल्स विचारले जातील किंवा कलर्स विचारले जातील.
तुम्हाला कोणतेही लिहायचं आहे, जे विचारलेलं असेल ते तुम्हाला त्यातले कोणतेही 4, 5 जेवढे विचारले तेवढे लिहायचे आहेत. ककू, हेन, स्पॅरो, क्रॉ, पिकॉक. नंतर कलर्स विचारले तर रेड, ब्लू, येलो, ब्लॅक, व्हाईट. आणि ॲनिमल्स विचारले तर काऊ, शीप, हॉर्स, लायन, डॉग, कॅट. अशा पद्धतीने लिहायचे तुम्ही. मेक मिनिंगफुल सेंटेन्स. अर्थपूर्ण वाक्य बनवायचे. इथे खाली दिलेलं आहे, तुम्हाला टेबल दिलेलं आहे, त्या टेबलनुसार तुम्ही पाहून तेच शब्द ती वाक्य घेऊन तुम्हाला वाक्य बनवायची आहेत. आता पहिले आय दिले, नंतर यू, वी, ही, शी. ऑलवेज दिले आणि नंतर फिनिश माय वर्क इन टाईम, लव ॲनिमल्स, स्विच ऑफ लाईट्स, ड्रिंक्स इनफ वॉटर, इट्स व्हेजिटेबल्स. आय ऑलवेज फिनिश माय वर्क इन टाईम. इथे यू ऑलवेज नाही येणार, लक्षात. यू ऑलवेज फिनिश माय वर्क असं नाही येणार, म्हणून इथे नेहमी आय येणार. माय आलेलं आहे म्हणून आय ऑलवेज फिनिश माय वर्क इन टाईम. नंतर यू ऑलवेज लव ॲनिमल्स, वी ऑलवेज स्विच ऑफ लाईट्स, शी ऑलवेज ड्रिंक्स इनफ वॉटर, ही ऑलवेज ईट्स व्हेजिटेबल्स, शी ऑलवेज ईट्स व्हेजिटेबल्स. या पद्धतीने तुम्ही कोणतीही वाक्य लिहू शकतात. फक्त पहिलं वाक्य लिहिताना तुम्ही बघायचे आय आणि माय. आय ऑलवेज फिनिश माय वर्क इन टाईम. क्वेश्चन नंबर 5A. मेक अ लिस्ट ऑफ 5 वर्ड्स रिलेटेड टू द रिव्हर. रिव्हरशी रिलेटेड 5 शब्द लिहायचे आहेत. वॉटर, रॉक, सँड, फिश, बोट. नदीत मासे असतात, बोट असते, तर ती नदीशी रिलेटेड शब्द लिहायचे. सॉल्व द पझल. पझल दिले, कोडं दिले, ते तुम्ही सॉल्व करायचं आहे. तर याच्यामध्ये यम नंतर डॅश, एन नंतर डॅश डॅश, म्हणजे त्या चौकटीत तुम्ही स्पेलिंग लिहायचे. MANGO मँगो, आणि रोमध्ये ROAC रोज, EAT ईट, नंतर TEAM टीम. अशा पद्धतीने पझल तुम्ही सोडवायचे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही माझ्या चॅनलवर प्रथमच आला असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक अँड शेअर करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. थँक्स फॉर वॉचिंग अँड बेस्ट ऑफ लक.